अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास महाराष्ट्र शासनाचा तीव्र विरोध असून याबाबत बुधवारी दिनांक 21 रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालय स्तरावर दुपारी 3 वाजता बैठक होणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले। सांगली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या महापुराला कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचा निष्कर्ष जलतज्ञांनी काढला आहे। या महापुरामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र पूरबाधित होत असून अनेक गावांना स्थलांतर करावे लागते। परिणामी 1.5 ते 2 महिने जिल्ह्यातील दळणवळणासह सर्व यंत्रणा ठप्प होत असून कोट्यवधीचे नुकसान या महापुरामुळे झाले आहे। याचे मुख्य कारण म्हणजे अलमट्टी धरणातून विसर्ग वेळेत न केल्यामुळे त्याचा फुगवटा हा पाठीमागील बाजूस येत असतो। त्यामुळे कोल्हापूरसह सांगलीला दरवर्षी पुराचा फटका बसत आहे। याच दरम्यान कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत सुरू केलेल्या हालचालीमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पूरबाधित शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे। या प्रश्नी राज्य शासन अलमट्टी धरणाच्या विरोधात ठामपणे असून प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढण्यासाठी सज्ज आहे। पूरबाधित असलेल्या जनतेच्या भावना आणि येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचा यासाठी सातत्याने सुरू असलेला पाठपुरावा आणि या अनुषंगानेच बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे।